नमस्कार। आज मी आपणास परमेश्वराची प्रचिती कशी प्राप्त करता येईल यावर एक छोटासा दृष्टांत सांगणार आहोत। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। एक दुःखी व्यक्ती एका गुरुकडे गेली। सर्व देवी देवतेचे पूजन करून सुद्धा तो जीवनात दुःखी होता। तो जीवनावर नाराज होता। मेहनत करून सुद्धा यश मिळत नव्हते। अशीच मारामारी सुरू होती। गुरुजीने त्या व्यक्तीला जाणले आणि त्यांची समस्या समजून घेतली। गुरुजीने त्या व्यक्तीला सांगितले, तुम्ही आधी माझ्या कुत्र्याला घेऊन जा, त्यानंतर मी तुम्हाला योग्य तो सल्ला देईल। त्या व्यक्तीने गुरुजीच्या कुत्र्याला फिरायला नेले। काही वेळाने ती व्यक्ती गुरुजीच्या कुत्र्याला घेऊन परत आली। ती व्यक्ती मात्र खूप फ्रेश वाटत होती, परंतु कुत्रा मात्र धडधडत व खूप थकलेला दिसत होता। गुरुजीने त्या व्यक्तीला विचारले, तुम्ही तर फार फ्रेश वाटत आहात, परंतु हा कुत्रा मात्र धडधडत व खूप थकलेला दिसत आहे, याचे कारण काय? त्यावर ती व्यक्ती म्हणाली, गुरुजी, मी तर सरळ मार्गाने जात होतो, परंतु हा कुत्रा मात्र रस्त्यावरील इतर कुत्र्याशी भांडून परत माझ्याकडे यायचे। गुरुजी म्हणाले, हेच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे। सांगण्याचे तात्पर्य म्हणजे परमेश्वर आजूबाजूलाच आहे, पण आपण सरळ मार्गाने जात नाही। त्यामुळे आपल्याला परमेश्वराची प्रचिती प्राप्त होत नाही। आपण सर्व सेवकांनी तत्व शब्द नियमाचे पालन करून सरळ मार्गाने जात परमेश्वराची प्रचिती प्राप्त करू शकता। एवढे बोलून माझ्या शब्दाला विराम देतो। सर्वांना नमस्कार।